1 नोव्हेंबरच्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आज सकाळी 10:30 वाजता मनसेची शिवतीर्थवरती बैठक होणार आहे। त्यानंतर मनसेचे प्रमुख नेते हे 12:30 वाजता सीपी ऑफिसला जाणार असल्याचीही माहिती आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR म्हणजेच मतदार यादी फेर तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे। छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार या ठिकाणी SIRचा दुसरा टप्पा पार पडणार असल्याची माहिती ही निवडणूक आयोगाने दिली आहे। SIRचा मुख्य उद्देश हा प्रत्येक योग्य मतदाराचा मतदार यादीत समावेश करणं आणि अयोग्य मतदाराचं नाव मतदार यादीमधून कमी करणं हाच आहे, असं निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय। या प्रक्रियेसाठी आज मध्यरात्रीपासून मतदार याद्या या गोठवण्यात येणार आहेत। आपल्या मुलीची हत्याच झाली ही आत्महत्या नाही असा आरोप फलटणमधील डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। तर या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील तिच्या कुटुंबियांनी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि त्याआधीच आरोपी सरेंडर झाला, पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाला असा पीडितेच्या भावाचा आरोप आहे। तर न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत। लवकरात लवकर SIT समितीची स्थापना करण्यात यावी, त्याशिवाय आम्ही फलटणला जबाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा। माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते CDR मध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा। आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी। कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला। यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले, मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाले आहेत असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत। एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज बीडचे वडवणी शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन करावी, तसंच सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी वडवणी बंदची हाक ही देण्यात आली आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। महिला डॉक्टर PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत संपर्कात होती। फोनवरून बनकर आणि बदनेसोबत डॉक्टर महिलेचे बोलणं आणि चॅटिंग सुरू होतं अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। त्याचा 28 पर्यंत PCR आहे, दुसऱ्याचा 30 तारखेपर्यंत PCR आहे। पुढचा तपास SDPO फलटण हे करत आहे। तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे। PM नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल PM नोट्स आता मिळणार आहे। त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत। प्रायमाफेशी काही प्रमाणात आरोपींचे यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करत आहोत। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर फलटणमधील एका कुटुंबानं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। फलटणमधील विवाहित मुलीनं आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी मृत महिला डॉक्टरवरती कुणाचा दबाव होता का याची चौकशीची मागणी ही कुटुंबियांनी केली आहे। 2021 मध्ये मुलीचं लग्न अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्यासोबत झालं, मात्र लग्नानंतर मुलीचा छळ होत असल्याचा आरोप तिची आई भाग्यश्री पांचगणे यांनी केलाय। 19 ऑगस्ट 2025 ला दीपालीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान दीपालीच्या शवविच्छेदन अहवालावरती मृत महिला डॉक्टरची सही आहे, त्यामुळे हा अहवाल बदलण्यात आल्याचा आरोप दीपालीच्या कुटुंबियांनी केलाय। पूर्ण संशय की माझ्या पण मुलीचा PMचा रिपोर्टवरती त्या डॉक्टरांची सही आहे। मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदलला। त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसं आहेत, राजकीय नेते त्यांच्यात निंबाळकर आहेत ते। त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना पण दबाव आला असेल की ह्याच्या माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असेल।
असं मला 100% वाटतं. मी आज जे भेटला ॲडिशनल मॅडमला तर काय त्यांनी काय आश्वासन काय दिलं त्या ते म्हणले आम्ही पेपर मागून घेऊ आणि विचार करू या गोष्टी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये साताऱ्यातील ननावरे दाम्पत्याचा एक व्हिडिओ दाखवला. नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्यांनी निंबाळकरांचं नाव घेतलेलं होतं. ननावरे दाम्पत्यानं आत्महत्या का केली असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय. संग्राम निकाळजे त्याला मदत करणारा रणजित सिंह नाईक निंबाळकर. संग्राम निकाळजे काही दिवसापूर्वी अंबरनाथ इथे आला आणि त्यांनी येथील काही राजकीय व्यक्तींना संपर्क करून माझ्या कुटुंबाला मला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचं, माझ्या पत्नीला खोट्या केसेसमध्ये अडकवायचं खूप मोठं षडयंत्र त्यांनी केलं. माझं कुटुंब संपवण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संबंधितांनी याची चौकशी करून यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत.